नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मूवी तुमचा आणि रिव्ह्यू आमचा चॅनलमध्ये। फॅमिली मॅनचा सीझन 3 आता जस्ट अमेझॉनवर आला आहे। सगळे एपिसोड त्याचे आलेत आणि त्याचा आपण आता रिव्ह्यू करूया, कसा वाटला आपल्याला फॅमिली मॅनचा सीझन 3 ते बघूया। आता या फॅमिली मॅनच्या सीझन 3 मध्ये जवळपास एक 7 एपिसोड आहेत आणि नाही म्हणलं असं तर एक एपिसोड 50 ते 55 मिनिटाचा आहे। म्हणजे जर तुम्ही सीझन 3 जर ह्या वीकेंडला बघायला घेतलासा तर तुम्हाला नक्कीच 6.5 तास तरी तुम्हाला घालवायला लागणार। तर फॅमिली मॅनच्या सीझन 3 मध्ये एक नवीन मिशन आहे। आता तुम्ही जर सीझन 2 बघितला असला तर त्याच्यामध्ये शेवटला काहीतरी असं ड्रग डीलिंगचं मेसेज वगैरे कोणतरी टाईप करत असते ते दाखवलं आपल्याला आणि त्याला कनेक्ट करूनच हे सीझन 3 मध्ये त्यांनी नवीन मिशन असं दाखवलंय। तर सीझन 3 मध्ये तुम्हाला असं म्हणजे काय कन्क्लुडेड असं मिळणार नाही, म्हणजे आन्सर्स तुम्हाला मिळणार नाही सीझन 3च्या शेवटला। अर्धवट सोडलेला हा सीझन 3 आहे आणि ह्याचा पुढचा सीझन 4 येणारच आहे हमखास, कारण त्याच्यामध्ये त्यांनी ही स्टोरी कंप्लीट करणार आहे। आता सीझन 3 मध्ये हिने जो क्लायमॅक्स घेतला आहे तो असं एवढं म्हणजे एक्सायटेड वाटत नाही। आता सीझन 2 म्हणा सीझन 1चा कसं आहे म्हणजे इंटरेस्टिंग होतं, त्याला जर आपण कम्पेअर केलो तर सीझन 3चा क्लायमॅक्स एवढा असं म्हणजे काय वाटत नाही, म्हणजे थ्रिलर असं वाटत नाही। पण असं असू शकते की बाबा सीझन 3 मध्ये यांनी सगळा बिल्डअप तयार केला आहे आणि सीझन 4 मध्ये एकदम थ्रिलिंग असेल असं पण असू शकतं। तर सीझन 3 मध्ये स्टोरी लाईन काय दाखवली की आपला जो तिवारी आहे त्याला एक म्हणजे मिशन मिळालं नॉर्थ ईस्ट साईडला, हे ड्रग डीलिंगचं वगैरे सगळं आहे आणि मेन म्हणजे ह्यालाच सस्पेक्ट सगळे ठरवाले, त्यामुळे ह्यो इकडं तिकडं पळापळी करायला आहे आणि ह्यो तर फॅमिली मॅनच आहे बरोबर। आणि ह्याच्या फॅमिलीमध्ये पण सगळ्यांनी कळाले की ह्यो स्पाय आहे, अशी सगळी म्हणजे गोंधळ उडाला आहे त्याचा सगळ्या ह्याच्यामध्ये। तर सीझन 3 मध्ये बघायची मजा काय, ही सगळी सिच्युएशनमध्ये ह्यो तिवारी कसा चालला आहे, कशा गोष्टी हँडल करायला आणि नेमका मोठा थ्रेट कुठला आहे हे बघायला थोडासा इंटरेस्ट आपल्याला सीझन 3 मध्ये वाटतोय, म्हणजे दिसतोय थोडाफार। आणि दुसरी गोष्ट या सीझन 3 मध्ये तुम्ही जर बोलायचं म्हणला तर ह्याच्यामध्ये कसं झालं आहे, कॉस्ट म्हणा किंवा बजेट म्हणा हे सगळे या सीझन 3 मध्ये वाढवले। म्हणजे लोकेशन म्हणा किंवा त्यांचा जो सेट आहे, परत बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, तर यांनी भरपूर पैसा खर्च केला आहे सीझन 3 मध्ये। आपल्याला ते म्हणजे प्रत्येक एपिसोडमध्ये म्हणा किंवा ॲक्शनमध्ये सगळं आपल्याला दिसतंय व्यवस्थित। दुसरी गोष्ट म्हणजे तिवारीच्या तोंडातून निघतील सगळे डायलॉग ते म्हणजे ह्याच्यावर सगळ्या मीम तयार व्हायला चालू झालेच असतील। आणि JK आणि तिवारीमधलं जे कॉमेडी जी आहे त्यांची तर ती म्हणजे बेटर वाटते, चांगली वाटते। त्याच्यामध्ये काय म्हणजे त्रुटी काढण्यासारखं असं काय नाही। तर म्हणजे ओव्हरऑल दाखवलं आहे काय की हे पूर्ण सीझन 3 जो आहे तो स्पाय, परत आतंकवादी आणि पॉलिटिकलचा पण अँगल ह्याच्यामध्ये आहे असं त्यांनी सगळा दाखवायचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जयदीप, त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्याला विलन म्हणून पोर्ट्रेट केलं आहे आणि म्हणजे बऱ्यापैकी दाखवलं आहे, बिल्डअप केलं आहे त्याला। पण म्हणजे असं दाखवलं की आता फॅमिली मॅन कसं त्याचं म्हणजे तो एजंट तर आहेच, पण बाकीच्या ज्या कॉमन गोष्टींमधनं तो फेज म्हणजे चालला आहे, कशा सिच्युएशन हँडल करला आहे, तसंच ह्या विलनला पण त्यांनी पोर्ट्रेट केलं आहे की ह्यो त्याच्या फेजमधनं कसं चालला आहे, म्हणजे असं बिल्डअप करून ठेवलं आहे त्यांनी। सीझन 3 मध्ये एवढं काही दाखवलं नाही, पण सीझन 4 मध्ये नक्कीच काहीतरी त्याच्याबद्दल मोठंच काहीतरी असं त्यांनी म्हणजे स्क्रिप्ट लिहून ठेवलं असं दिसतंय, म्हणजे मला तर वाटते। तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा। तर सीझन 3 म्हणजे जर बघायचं झालं तर रेटिंग जर द्यायचं म्हटलं असं 10 पैकी तर माझ्याकडून 10 पैकी ह्याला एक 6 रेटिंग। म्हणजे सध्या तर त्यांनी सगळा बिल्डअप उभा केला आहे सीझन 3 साठी। आता सीझन 4 मध्ये सीझन 4 जर बघितला आपण आणि तिथं ह्या सीझन 3 मधल्या सगळ्या गोष्टी कव्हरअप झाल्या तर म्हणजे परफेक्ट होऊन जाईल हा सीझन 3 आणि सीझन 4। तुम्हाला काय वाटते, तुम्ही जर बघितला असाल फॅमिली मॅनचा सीझन 3 तर कसा वाटला ते नक्कीच सांगा। आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा। आजच्या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या भागामध्ये एवढंच, भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओ।